Hello everyone, I am NR Varule, Department of Chemistry. Today we will discuss about online lecture of class TYBSc paper CH505, that is Analytical Instrumentation, Analytical Chemistry. In previous lecture we have studied choice filter and diffraction grating and prism. These three topics we have studied. Today's our new topic is sample container of cell. The solution of absorbing substance or solvent is placed in the path of radiation in a cell or cuvette. म्हणजे जे ॲब्सॉर्प्शन सोल्युशन आहे तर आपण त्या ॲब्सॉर्प्शन सोल्युशनमध्ये त्या रॅडिएशनची पातलेंगमध्ये आपण ते प्लेस करतो. तर ते जे ॲपरेटस असेल तर आपण त्या ॲपरेटर्सला काय म्हणणार आहोत, मग सेल असं म्हणणार आहोत. सेल किंवा आपण त्याला कंटेनर पण म्हणतो किंवा सॅम्पल सेल कंटेनर किंवा त्याला कवेटसुद्धा आपण म्हणतो. The sample cell should be transparent into radiation to wavelength to the use of experiment. म्हणजे ही जी सेल आहे तर ही सेल कशी असणार आहे, मग ट्रान्सपरंट असणार आहे. कशी असणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे. आणि ती ट्रान्सपरंट असायलाच पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला वेगवेगळे प्रकारचे व्हिजिबल रिजनचे रेडिएशन आपण यूज करतो. अल्ट्रा व्हायलेट रिजनची लाईट आपण यूज करत असतो. तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण जे डिटर्मिनेशन आपण करतो ते एक्सपेरिमेंटमध्ये आपण जे परफॉर्म करतो आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण रेडिएशन पण यूज केले तर रेडिएशनला ही सेल कशी असणार आहे, मग ट्रान्सपरंट असायला पाहिजे. कशी असणार आहे, ट्रान्सपरंट असायला पाहिजे. दी सॅम्पल आर मेड अप फ्रॉम द सिलिका क्वार्ट्ज. आता ही जी कवेट आहे तर ती कशापासून बनते, मग इट इज मेड अप ऑफ ग्लास अँड इट इज मेड अप ऑफ क्वार्ट्ज. म्हणजे ती सिलिका आणि क्वार्ट्जपासून बनलेली असते. आणि द सिम्बॉल, आपल्याला जर याचा सिम्बॉल कळला की ह्या ग्लासची बनलेली आहे आणि ही क्वार्ट्जची बनलेली आहे. बघा या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे क्यू आहे क्वार्ट्ज आणि इकडची आहे जी ग्लास. म्हणजे ही ग्लासची बनलेली आहे ही सेल आणि ही सेल ही क्वार्ट्जची बनलेली आहे. नेक्स्ट, these glass curve are used in visible region and it is used in ultraviolet region. आता हे ग्लास ट्यूब जे असतात त्या व्हिजिबल रिजनमध्ये किंवा मग अल्ट्राव्हायलेट रिजनमध्ये त्याचा आपण यूज करू शकतो. दिस सेल आर रेक्टँग्युलर शेप. बघा हे तुम्ही या डायग्राममध्ये बघत आहात तर ही सेल कशी आहे, मग रेक्टँग्युलर शेप आहे. म्हणजे चौकोनी शेप आहे तिचा. अँड दिस रेक्टँग्युलर शेप अँड रेक्टँग्युलर पाथ लेंथ 1 सेंटीमीटर. म्हणजे याची पाथ लेंथ किती असणार आहे, मग 1 सेंटीमीटर असणार आहे. किती असणार आहे, 1 सेंटीमीटर. जनरली कवेट ऑफ 1 सेंटीमीटर पाथ लेंथ आर यूज बट द क्रिटिकल ॲनालिसिस इफ द ॲब्सॉर्बन सॅम्पल इज व्हेरी लो आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॅम्पल इज ऑल्सो not able to increase in a such case of 5 centimeter cavite could be used. म्हणजे these path length are shorter. म्हणजे path length ही कशी असते, शॉर्टर असते. and this path length are longer. म्हणजे या कवेटची जी path length असेल तर ती लॉंगर पण असते आणि काही वेळा ती शॉर्टर पण असते. आणि ही जी लॉंगर आणि शॉर्टर जी path length असेल तर ती इझिली अवेलेबल असते. For organic analysis, the cell of short path and length are used and these keep in the absorbance within the optimum region. These cells are having identical path length and transmission of radiation to the same exist are called as patched cell. म्हणजे या ज्या कवेटची पाथ लेंथ आहे तर ती शॉर्टर पण असते आणि लॉंगर पण असते. म्हणजे काही वेळा आपण इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये आपल्याला लॉंगर आणि शॉर्टरची पाथ लेंथ असेल तर ती सेल कशी असणार आहे, आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. आणि ही सेल कशी असणार आहे, मग लॉंगर पाथ लेंथ आणि
या सेलची पाथ लेंथ ती शॉर्टर पाथ लेंथ आहे तर ती अवेलेबल असणार आहे. नेक्स्ट आहे देअर आर 2 टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोफोटोमीटर. 2 टाईप्स ऑफ स्पेक्ट्रोफोटोमीटर. One is single beam spectrophotometer and second is double beam spectrophotometer. आता स्पेक्ट्रोफोटोमीटरचे 2 टाईप्स आहेत. पहिला आहे सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर, दुसरा आहे डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. आता तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसते आहे बघा, पाथ लेंथ ही ग्लास ट्यूबची ही जास्त आहे आणि ही कशी आहे, कमी आहे. म्हणजे ही शॉर्टर पाथ लेंथ आहे आणि ही कशी आहे, त्याची लॉंगर पाथ लेंथ आहे. तर आणि या ज्या शॉर्टर आणि लॉंगरची पाथ लेंथ असेल तर त्या ट्यूबची कवेटची आपल्याकडे अवेलेबल या पाथ लेंथ असतात. मग नेक्स्ट आहे सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर अँड डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. आता डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये 2 सेल यूज केल्या जातात आणि सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये एकच सेल असते. तर ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला या सेल दिसत आहेत. तर या ज्या दोघं सेल आहेत तर या सारख्या आहेत. आता या दोघांची जर तुम्ही पाथ लेंथ मोजली तर ती सारखी असेल. म्हणजे बघा, या ज्या दोघं सेल आहेत तर यांची पाथ लेंथ कशी असेल, सेल हॅविंग द आयडेंटिकल पाथ लेंथ, म्हणजे यांची पाथ लेंथ कशी असेल, मग सारखी असणार आहे. आणि समजा 2 सेंटीमीटर या ग्लास ट्यूबची पाथ लेंथ असेल तर कॉर्डची सुद्धा पाथ लेंथ किती असेल तर 2 सेंटीमीटर असेल. म्हणजे आयडेंटिकल पाथ लेंथ असते. आणि अँड ट्रान्समिशन ऑफ रेडिएशन, आणि या दोघांचं ट्रान्समिशनसुद्धा कसं असायला पाहिजे, मग सारखं असायला पाहिजे. द सेल हॅविंग द आयडेंटिकल पाथ लेंथ अँड ट्रान्समिशन ऑफ रेडिएशन अँड सच टाईप ऑफ सेल इज कॉल्ड ॲज मॅच्ड सेल. आणि अशा प्रकारे या टाईपलाच काय म्हणणार आहेत, मग मॅच सेल म्हणणार आहेत. काय म्हणणार आहोत, मॅच सेल असं म्हणणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवायचं आहे, द सेल हॅविंग द आयडेंटिकल पाथ लेंथ अँड ट्रान्समिशन ऑफ रेडिएशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅच्ड सेल. तर तेव्हा तुम्हाला तिथे आन्सर देता आलं पाहिजे. आणि दिस मॅच सेल आर यूज इन डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. आणि या मॅच सेलचा उपयोग हा कुठं होतो, मग डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये त्याचा उपयोग हा होतो. मॅच सेल म्हणजे काय, या दोघांचे पाथ लेंथ कशी असते, सेम असते आणि त्याचं ट्रान्समिशनसुद्धा कसं असतं, सेम असतं. समजा 1 सेंटीमीटर पाथ लेंथ असेल, 1 सेंटीमीटर पाथ लेंथ असेल एका ग्लास ट्यूबचं, तर दुसऱ्या ग्लास ट्यूबचं सुद्धा 1 सेंटीमीटर पाथ लेंथ असणार आहे. तर म्हणून त्याला काय म्हणणार आहेत, मग मॅच सेल असं म्हणणार आहोत. आणि याचा यूज हा डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये केला जातो. आता ह्या पहिल्या डायग्राममध्ये तुम्ही बघत आहात तर फोटोमीटर ऑल कलरीमीटर. ते काय, मग फोटोमीटर आणि कलरीमीटरमध्ये ग्लास ट्यूब ऑफ 1 सेंटीमीटर पाथ लेंथ. ग्लास ट्यूब यांची पाथ लेंथ किती असते, मग 1 सेंटीमीटर असते. बघा, हे तुम्हाला फोटोमीटर और कलरीमीटरमध्ये या ग्लास ट्यूब दिसत आहे. तर दिस लुक्स लाईक अ टेस्ट ट्यूब. या तुम्हाला टेस्ट ट्यूबसारख्या दिसत आहेत. पण टेस्ट ट्यूब कशी असते, मोठी असते. ही काय, लहान आहे. विच इज जनरली यूज इन अ फोटोमीटर ऑर कलरीमीटर. याचा उपयोग हा फोटोमीटर आणि कलरीमीटरसाठी होत असतो. आणि याची काय, मग ग्लास ट्यूब आहेत लहान लहान. मग त्याची पाथ लेंथ किती असते, मग 1 सेंटीमीटर असते. नेक्स्ट आहे डिटेक्टर. डिटेक्टर, इट इज अ डिव्हाइस दॅट चेंज radiant energy into electrical energy and providing electrical signal. रेडियंट एनर्जी ही कशात कन्वर्ट होणार आहे, मग इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल हा काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे अशा प्रकार जो डिव्हाइस असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहेत, मग डिटेक्टर असं म्हणणार आहोत.
इट इज द डिव्हाइस दॅट चेंज रेडियंट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे रेडियंट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि आपल्याला काय ते प्रोव्हाइड करणार आहे, तर इलेक्ट्रिकल सिग्नल हा तो प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून त्याला काय म्हणणार आहेत आपण, डिटेक्टर असं म्हणणार आहोत. द रेडियंट पॉवर ऑफ ॲब्सॉर्ब ऑर ट्रान्समिशन रेडिएशन इज अ मेजर्ड बाय अ डिटेक्टर. बघा मग डिटेक्टरचं फंक्शन काय आहे, द रेडियंट पॉवर ऑफ द ॲब्सॉर्ब ऑर ट्रान्समिटेड रेडिएशन इज अ मेजर्ड बाय अ डिटेक्टर. हे काय आहे, डिटेक्टरचं फंक्शन आहे. म्हणजे जे काही ॲब्सॉर्ब ट्रान्समिटेड रेडिएशन आहे, तर त्याचं डिटर्मिनेशन आणि मेजर करण्याचं काम कोण करतं, मग डिटेक्टर करतं. देअर आर so many types of detector. Many types of detector have been used in photometer and spectrophotometer, and the detector use depend upon the wavelength. म्हणजे ते स्पेक्ट्रोमीटर आणि फोटोमीटर हे डिटेक्टरचा यूज करून कोणावर डिपेंड असणार आहे, मग वेवलेंथ ऑफ रिजन यूज फॉर द मेजरमेंट ऑफ द ॲब्सॉर्बन्स. म्हणजे डिटेक्टर कोणावर डिपेंड असणार आहे, मग म्हणजे आपण कुठल्या तरी प्रकारचे जे वेवलेंथ आपण यूज करणार आहोत, कुठल्या तरी रिजनला आपण डिटर्मिनेशन करणार आहोत, आणि आपण अल्ट्राव्हायलेट रिजनचं डिटर्मिनेशन करणार आहोत का, मग व्हिजिबल रिजनच्या लाईटचं डिटर्मिनेशन करणार आहोत. आता डिटर्मिनेशन म्हणजे काय, तर आपण व्हिजिबल रिजनच्या लाईटचं डिटर्मिनेशन करणार आहोत का आयर रिजनच्या लाईटचं डिटर्मिनेशन करणार आहोत, तर यांच्यावर डिटेक्टरचं चॉईस डिपेंड असतं. देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ डिटेक्टर. डिटेक्टरचे 2 टाईप्स असतात. फर्स्ट इज फोटो ट्यूब अँड सेकंड इज फोटो मल्टिप्लायर ट्यूब. नेक्स्ट लेक्चरला आपण फोटो ट्यूब आणि फोटो मल्टिप्लायर ट्यूब हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. आजचा लेक्चर आपण इथेच थांबूया.